नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 3 जुलै 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आपल्याला फळांच्या बाजारामध्ये काय बदल पाहायला मिळते का, तर त्याचबरोबर फळांचे दर या ठिकाणी आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तर जे आहे ते पालखीचं प्रस्थान या ठिकाणाहून आपल्याला सासवड या ठिकाणी आपल्याला प्रस्थान झालेलं पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आज बाजारामध्ये फळांच्या दरामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळू शकतो। तर या ठिकाणी आज बाजारामध्ये आपल्याला फळांचे दर काय पाहायला मिळतात हे तर आपण पाहणारच आहोत। तर त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। या ठिकाणी आपण जांभळाची आवक पाहू शकता। या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे जांभळाची क्वालिटी पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहेत ते कमीत कमी आज 50 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले। जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 100 ते 110 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला जांभळाच्या क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते। आज या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबांची आवक आपल्याला भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणावरती कमी पाहायला मिळते। तर आज मार्केटमध्ये आवक कमी होण्याचं कारण म्हणजे पालखीचं प्रस्थान पुण्यातून या ठिकाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी झालेलं पाहायला मिळाल्यामुळे या ठिकाणी भरपूर रस्ते या ठिकाणी आपल्याला बंद आहेत। त्यामुळे गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला कमी झाल्यामुळे शेतमालाची आवक या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळते। तर आज लिंबांचा दर या ठिकाणी आपल्याला तरी पण स्थिर पाहायला मिळालेला आहे। कमीत कमी आज 30 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चांगल्या लिंबासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला कमी आहे। त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या या ठिकाणी आपल्याला आहे, परंतु दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता स्वीटकॉर्न मक्याची कणसाची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमीत कमी 18 रुपये किलो ते जास्तीत जास्त 21 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता। त्याचबरोबर क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 21 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती आहे। तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला स्थिरता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आवक आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला बरेच दिवसापासून या ठिकाणी आपल्याला 18 ते 20 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण अननस आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला अननस पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमीत कमी 300 रुपये डझनपासून ते जास्तीत जास्त 800 रुपये डझनपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार त्याचबरोबर साईजनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात। तर अननसासाठी दर या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर पाहायला मिळालेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता खजुराची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर खजूरसाठी आज या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 300 रुपये ते जास्तीत जास्त 400 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता ड्रॅगन फ्रूटची आपल्याला आवक पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। लहान साईजमध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला ड्रॅगन फ्रूट पाहायला मिळते। तर आज कमीत कमी या ठिकाणी आपल्याला लहान साईजसाठी 30 रुपये किलो ते पर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 110 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता पपई आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज पपईसाठी या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीसाठी कमीत कमी 15 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त 15 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीसाठी पपईसाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मोसंबी पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 50 रुपये किलो ते जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळालेली आहे। या ठिकाणी आपण आवक पाहू शकता डाळिंबाची चांगल्या क्वालिटीमध्ये आवक आपल्याला पाहायला मिळते। तर आज डाळिंबासाठी साधारणतः कमीत कमी 60 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत।
तर साईजनुसार त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर आवक ही पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला आवक पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीसाठी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला जास्तीत जास्त आज 180 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. तर आज डाळिंबाची आवक आहे, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती घसरण आज पाहायला मिळालेली आहे. तर त्याचबरोबर क्वालिटीनुसार जास्तीत जास्त आज 180 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर आज मार्केटमध्ये जे दर आहेत या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती डाळिंबासाठी उतरलेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता खरबुजाची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज पाहायला मिळते. तर आज खरबुजासाठी चांगल्या क्वालिटीच्या 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. तर कमी क्वालिटीसाठी साधारणतः आज 20 रुपये किलोपासून खरबूजसाठी दर पाहायला मिळते. तर पावसामुळे या ठिकाणी आपल्याला खरबुजाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला खरबुजासाठी चांगल्या प्रकारे मागणी मार्केटमध्ये आपल्याला आज पाहायला मिळालेली आहे.